शिकते घर स्वातंत्र्याचे घुमती स्वर विद्येने जग होई सुजाण स्त्री जन्मा तुझा अभिमान बाण शिक्षेचे हाती घे तू सागर पार आशेचा सेतू आकांक्षा भाव्यात प्रकाशमान निर्जीव देही होत प्राण स्त्री जन्मा तुझा अभिमान स्त्री जन्मा तुझा मुलांना नशीब काढलंय. लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही एकत्र घरी येणार आहेत. म्हणजे मुलगी सुशील, सुस्वभावी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित आहे. तुम्ही लोकांना त्यांचं वाटोळ करणारं भविष्य सांगूच कसं शकता? हो, असं काय केलंय मी? त्या जाईला शाळा नाही सोडायला लावली? अगं, ज्या पुरोहिताला तू झापलास, फडाफडा बोललीस, तोच आपलं लग्न लावणार आहे. काय? आणि काकू त्याच्याकडेच मुहूर्त काढायला गेली. काय ग, कसल्या विचारात हरवली तू? काय नाही ग, तिकडे बनगावला गेले होते तर काय? अगं बोल की. तिकडे एक पुरोहित होता. त्यानं एका मुलीची पत्रिका बघितली आणि सांगितलं की हिच्या नशिबात शिक्षणच नाहीये. झालं, तिच्या घरच्यांनी तिचं शिक्षण बंद केलं. मग काय, मला कळल्यावर सरळ गेले त्या पुरोहिताकडे. इतकं छापलं त्याला. म्हणलं असं काही नशिबावर वगैरे शिक्षण अवलंबून नसतं, कष्टावर असतं. मान डोलवली नुसती त्याने. असं का? बरं, आता हे असले उद्योग थांबवा बरं. तुमच्या सासरी चालायचं नाहीये. उलट सासरी गेल्यावर आणखी जास्त जोरात करणार आहे मी हे सगळं. तर येडी का खुळी तू? काय काय चालले काय माय लेकीचं? ऐकली का तुमच्या लेकीचे पराक्रम? काय पराक्रम? अहो, ते बनगावला गेली होती ना, तर तिकडे एका पुरोहिताला वरडून आली म्हणे. काय म्हणतेस काय? वा वा. वा वा काय वा वा. सासरी चालायचंय का तिच्या हे? चालते काय? समजा चालते. मला तर काय वाटते, सत्य आणि तिच्या घरचे समजे हिच्याच पाठीशी असतील. आणि तू पुरोहित आहे ना, याला सुद्धा आपली स्वतःची चूक कळणार आणि तू कौतुक करणार आपल्या इच्छाचं. काय कर बघ, बाबांना बरोबर कळते माझी बाजू. कोणाच ठाव पांडुरंगाच्या मनात काय आहे ती. जाऊन दे, काही काळजी करायची नाही. मी आहे ना. आलं का लक्षात? विचार करून करून ना डोकं फुटण्याची वेळ आली. आपलीच माणसं वैर्यासारखे वागतात. अरे पण मग करायचं काय आता? आपल्या हातात काय आहे? म्हणजे निर्णय घेणारे मोठे. आणि तू त्यांचा निर्णय मान्य करणार? अजिबात नाही. अनिता, मी इच्छावरती प्रेम केलंय. हे लग्न राजी खुशीने सगळ्यांच्या आशीर्वादाने व्हावं असं मलाही वाटतं. पण काय? पण हे असंच जर का घडणार नसेल तर मी सगळं सोडून इच्छाकडे जायला मागे पुढे बघणार नाही. भले मग कुणाला वाईट वाटो किंवा बरं वाटो. असं सगळं घडल्यावर कुणाला चांगलं वाटेल? का? आपल्या घरात तशी माणसं नाहीयेत?
सत्य बाबा, साहेब बोलवतायत. सत्य बाबा, हो. हे या तुम्ही. हो. दादा, जावं तर लागणार. या नवरदेव या, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. का? काय झालं? अरे काय झालं काय? मुहूर्त काढलाय तुमच्या लग्नाचा, येत्या 15 तारखेलाच आहे. आपल्याकडे दिवस फार कमी आहेत, पटापट कामं उरका नवी. चल चल, लवकर कामाला लागायला पाहिजे आपल्याला. तू असं कर, बिसे काकांना जाऊन निरोप सांग, म्हणून घरी कार्य आहे, 4-8 दिवसात पाहुणे मंडळी जमा होती. एक आचारी पाठवून द्या. नाही तर असं कर, त्यांना म्हणून इकडे जा तुम्ही, मी बोलून घेतो त्यांच्याशी. ठीक आहे, मी आवरून जातो त्यांच्याकडे. अरे सत्या, मी काय म्हणतो, एक शंका होती मला. काय? तुझी काकू गेली होती परवा गुरुजींकडे, त्यांनी तिला एक गोष्ट सांगितली. काय? या बाबतीत नेमका खुलासा तूच करू शकतोस. ते असं म्हणाले की इच्छा उच्च शिक्षित आहे. काय? बाबा, तुम्ही पण काय असं करता? कोण कुठला माणूस येतो, तो काही एक सांगतो आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता. कोण कुठला काय? चांगला पारंगत माणूस आहे. आणि ज्योतिषशास्त्राचा केवढा अभ्यास आहे त्याचा. हे बघ काकू, माझा शास्त्रावरती विश्वास नाही. अरे, एखादी मुलगी 9वी शिकले आणि तिला तो उच्च शिक्षित म्हणून सांगतो, त्याला काय आपण पंडित म्हणणार का? अरे लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. त्यांची ख्याती तुला माहिती नाही. त्यांनी सांगितलेला एकही शब्द खोटा ठरत नाही. काकू, इच्छाला तू जास्त ओळखतेस का मी? तू मला सांगणार ती किती शिकले म्हणून? हे बघा, आता हा विषय बंद करा. बस झाला आता, पुरे. वहिनी, तुम्ही आधी शांत राहा. भाऊ सत्या, तू इच्छाकडे मुहूर्ताचं कळव. हा, आणि सांगितलेलं काम कर. जा. बरं झालं काकूनी इच्छाला पाहिलंच नाही. अरे, देवाची कृपाच म्हणायचं, दुसरं काय? खरंय तुझं. देवच आपल्या बाजूने आहे. मला तर खात्री आहे की हे लग्न व्हावं ही तर श्रींची इच्छा. आत्ता चेष्टा सुचतीये तुला? मगाशी कसा घाबरला होतास? हे घाबरलं नव्हतं मी. राहू दे. आत्ता वाचलंयस. आणखी किती दिवस हे खोटं लपवणार आहेस? हे बघ, मला मान्य आहे की आणि आपली काकू निश्चितच इतक्या सहज तुझी पाठ सोडणार नाही. अनिता, थोडे दिवस थांब ना. हे लग्न होऊन जाऊ दे, मग बघ एकेकाला कसं मॅनेज करतो. इतकं सोपं वाटतं का रे दादा तुला?
मला खूप टेन्शन आलंय. प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. आय विल मॅनेज इच अँड एव्हरीथिंग. इच्छा अगं कुठला विचार करतेस एवढा? ताई तू काय नाही, सहजच. अगं आता विचार करायचे दिवस संपले. आमच्या परीच्या स्वप्नातला राजकुमार आता तिला प्रत्यक्ष भेटणार आहे. ताई बर मला सांग, त्यांनी लग्नाची तारीख आणि मुहूर्त कळवला का ग? नाही. का ग? नाही, तसं यांना सुट्टी टाकता येईल ना म्हणून विचारलं. हे तसे काही डिटेल्स नाही कळवलेले, पण मुहूर्त ठरला एवढं कळवलंय. डिटेल्स नाही कळवले? बिचारे. बिचारी का? बघ ना, लोकांना कळतच नाहीये की तुम्हाला भेटायची किती घाई झालीये ते. आई लाजली बघू. दादा, तू इच्छाला विश्वासात घेऊन सगळं सांग ना. म्हणजे काय की लग्नानंतर कॉम्प्लिकेशन्स नको रे. हो आजीबाई, सांगतो मी, पण लग्नानंतर. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की उगाच लग्नानंतर प्रॉब्लेम्स नको. लग्ना आधी आले तर? म्हणजे एक तर इच्छा हे सगळं ऐकल्यावर तयार होणार नाही. दादा, तू तिला नीट समजूनच नाही घेतलं. अरे ती नक्की तयार होईल, कारण तिचं प्रेम आहे तुझ्यावर. मी तिच्यावरती प्रेम करतो म्हणूनच सांगतोय तुला की मी तिला आत्ता सांगू शकत नाही. पण मी एक ठरवलंय. काय? तिला तिचं करिअर, तिची आयडेंटिटी तिला परत मिळवून देईनच. त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. खरंच? आय एम सो प्राऊड ऑफ यू दादा. पण मला काय वाटतं, आता पण काय? सिरियसली ऐक, मला असं वाटतं की तू कमीत कमी आईला तरी विश्वासात घ्यावं. आईला? हो, मला वाटतं आई तुला नक्की समजून घेईल. खरंच प्रॉब्लेम झाला. का? तू त्या गुरुजींना बोललीस हे सत्याच्या काकूला कळलं का? कळलं की नाही माहित नाही, पण कळलं तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल. हे बघ इच्छा, तू नको काळजी करूस. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा एकमेकांवर विश्वास आहे ना. झाला तर मग हा विश्वास महत्वाचा असतो. अगं हा विश्वासच जीवन सुखी करण्याचा मंत्र आहे. काय झालं ताई? थांबलीस का अशी? इच्छा, मी मात्र प्रसादपासून बरंच काही लपवलंय ग. ताई, तुमच्या बाबतीत ते करणंच योग्य आहे. काही गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या तरच तुमचा संसार सुखाचा होणार आहे. अगं पण परिस्थितीनुसार नियम बदलावे लागतात आणि विश्वास महत्वाचा असला तरी नातं टिकवण्यासाठी कधी कधी कॉम्प्रोमाइज करावेच लागतात. बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि त्यासाठी सुशिक्षित असणं खूप महत्वाचं ठरतं. आणि सुदैवानं आपण दोघीही सुशिक्षित आहोत. हॅलो सत्या. नाही, मी अनिता बोलतेय. ओ
सत्य आहे का? हो आहे, पण थोडासा बिझी आहे. काही काम होतं का वहिनी? नाही काही नाही. परवा दिवशी तुम्ही बनगावला म्हणजे तू आणि काकू आला होतात ना? हो. मग मला एवढंच विचारायचं होतं की काकूनी तुला पाहिलं आणि इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू जी काही खरी खोटी सुनावलीस ना त्या गुरुजींना, ती सगळी काकूनी ऐकलीये आणि थेट बाबांना येऊन सांगितलं. बाबांची समजूत काढताना दादाची वाट लागली. काय होणार आहे कुणास ठाऊक. हसतेस का? मला काही कळतच नाहीये. मी बोलते. हॅलो. एक फोन दे इकडे. चल ए मस्करी बाजायला चल निघ. हा हॅलो इच्छा, सत्या बोलतोय. हा मी उर्मिला बोलतेय. तिथे काही प्रॉब्लेम झालाय का? अरे उर्मी नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. अगं ही अनिता आहे ना, इच्छाची मस्करी करत होती, खेच होती तिची. नाही इथे सगळं ओके. बर बर. अरे बरं झालं तुम्ही फोन केलात. खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होतो. आनंदाची बातमी, मुहूर्त ठरला. हो. येत्या 15 तारखेचा मुहूर्त आहे. आई बाबांना सांगा लवकरात लवकर तयारीला लागा, आपल्याकडे वेळ कमी. हो हो सांगते. बरं ठेवू फोन. बर. काय झालं? इच्छा सगळं कठीणच दिसतंय आता. म्हणजे तुझं आणि त्या गुरुजींचं बोलणं सत्याच्या काकूनी ऐकलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अशी भांडकुदळ सून नकोय म्हणून. अगं गंमत केली. असं काहीही झालेलं नाहीये. जा आणि आनंदाची बातमी सांगायची आहे. या 15 तारखेचा मुहूर्त काढलाय त्यांनी. चला खूप तयारी करायची आहे. कामाला लागा आता. ताई केवढी घाबरले होते मी. मंडळी चहा घ्या. आले. अरे बापरे, या या. घ्या. मला माहिती होतं आले आले तुम्ही पहिले चहा मागणार म्हणून तयारच ठेवलं होतं. घ्या. वा वा वा. अरे वा, पक्कड गेलाय की चहा. वा वा वा. इच्छा कुठे? इच्छा दिसत नाही. हो ती गेली जरा मैत्रिणी बरोबर बाहेर फिरायला. येते की थोड्याच वेळात येईल. म्हणावं आता थांबत जा घरात, आमच्यासाठी वेळ द्या म्हणावं. आता उद्या लग्न झाल्यानंतर भेटणार आहे का आपल्याला ती? असं का? मग एवढी माया हाय पोरीची तर लगीन कशा पाहिजे लावताय तिचं? ठेवा की घरातच. वा, काय प्रश्न विचारलायस तू? खुळी का? काय बोलतीयस? आणलं गपच्या आधी अजून. वा, आरा रा रा रा. वहिनी कामं खूप आहेत. रात्र थोडी आणि सोंग फार असं होणार आहे. अहो या मी याद्या तयार केल्या आहेत. जरा याच्यावर एकदा नजर मारून घ्या, म्हणजे कुणाचं नाव वगैरे राहून जायला नको ना. आणि वहिनी एकदा आम्हाला नीट सांगा, काही रीतीभाती असतील तर. एखादा विधी राहून जायला नको ना. अहो आपल्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे नाही का? अहो वहिनी. काय? अहो मी काय म्हणतेय. हो बरोबर आहे तुझं म्हणणं. वहिनी तुमचं लक्ष नाहीये. काय झालं? कुणी काही बोललं का? नाही, कुठे नाही. कुठे काय? बरं, उद्या मी त्या मिरचन कासटकडे जाऊन यायचं म्हणते. कशाला? अहो मानपानाच्या साड्यांसाठी. आणि वहिनी तुम्हीच नीट लक्ष घाला मानपानात, कुणाचं काही राहून जायला नको.
या बस बस. इच्छे अगं केवढा येळ. अगं ताई भेटली होती, मग बसलो थोडा वेळ बोलत, म्हणून उशीर झाला. असं बाई. हो. काय ग हा हसाय काय झालं. आई अगं बोल की. सत्याचा फोन आला होता, मुहूर्त ठरलाय, लवकरचाच आहे. म्हणूनच लाडे लाडे बोलते काय ग. गाल बघा गाल बघा गाल बघा टमाटे झाले. बाबा काय बाबा लागली बिचारी. तुम्ही पण ना साधारण कदा चेष्टा करत असता पोरीची. आता काय हीच तर वेळ चेष्टा करायची. चला एकदा तर गंगेत घोडं आलं. तेव्हा पांडुरंगा पोरीला असं सुखी ठेव बाबा. तिच्या सुखाला कोणाची नजर नको लागू देऊ. अभ्यंकर गुरुजींनी आजपर्यंत इतक्या जणांच्या पत्रिका पाहिल्या, इतक्या जणांना भविष्य सांगितलं, पण आजवर चुकलं नाही कधी. मग याच मुलीच्या बाबतीत असं कसं होईल. सत्या म्हणतो की मुलगी 9वी पास आहे, मग गुरुजी असं का सांगतील. सत्या खोटं बोलतोय. सत्या तुमची भेट कशी, कधी आणि कुठे झाली रे. अगं आमची भेट ना हॉरिबल गंमतच आहे त्याची एक. म्हणजे म्हणजे या या या